नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या अखिल भारतीय किसान मोर्चाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। भातसा फाटा परिसरामध्ये मुक्काम ठोकून असलेला हा मोर्चा शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर परतीच्या मार्गावर निघालाय। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने 3 महिन्यांचा कालावधी दिलाय। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेत अर्ज स्वीकारले आणि शासन बैठकीतील चर्चेची माहिती दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेला प्रोत्साहन देण्याबाबत 23 जानेवारीला लागू केलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अर्थात UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। अनेक याचिकाकर्त्यांनी हे नवे नियम मनमानी, भेदभाव करणारे आणि संविधान विरोधी असल्याचा दावा केला होता। 2012 मध्ये अस्तित्वात असलेले UGCचे नियम आता पुन्हा लागू करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 मार्चला होणार आहे। तसंच केंद्र आणि UGCला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे। आज माननीय सुप्रीम कोर्ट ने जो UGC रेगुलेशंस नए नियम पास किए गए हैं उस पर सुप्रीम कोर्ट ने रोक लगाई है, उसको एबियंस में रखा है और सुप्रीम कोर्ट ने अपनी पावर्स को एक्सरसाइज करते हुए अंडर आर्टिकल 142 जो UGC रेगुलेशंस 2012 हैं उनको इन ऑपरेशन किया, उनको प्रभावित किया। अगला कदम क्या रहेगा, क्योंकि इस पे सुप्रीम कोर्ट की तरफ से अब सुप्रीम कोर्ट ने इस मामले में केंद्र सरकार को और सारे पक्षकारों को नोटिस जारी किया है और इस मामले की अगली सुनवाई 19 मार्च को निर्धारित की गई। 19 मार्च को क्या कुछ होने की संभावना है? अब ये तो कोई व्यक्ति प्रेडिक्ट नहीं कर सकता है। केंद्र सरकार से जवाब मांगा है, केंद्र सरकार अपना जवाब देगी, फिर मामला आगे बढ़ेगा। सर्वोच्च न्यायालयाने 23 जानेवारीला लागू केलेल्या UGC मार्गदर्शक तत्वांना स्थगिती दिली असून 2012 मधील नियम पुन्हा लागू करण्याचे आदेश दिलेत। त्यावर महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल। त्यानंतर नियमावलीमध्ये काय बदल केले आहेत ही बाजू न्यायालयामध्ये मांडली पाहिजे। यातून नक्कीच तोडगा निघेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। उसको अभी सुप्रीम कोर्ट ने स्टे दिया है, तो उस पर केंद्रीय शिक्षा मंत्रालय ने एक एफिडेविट देना है। तो उस एफिडेविट में वो अपनी बाजू रखेंगे कि क्या नियम है, क्या होने वाला है। और UGC कोई रिजिड, केंद्र का शिक्षा विभाग कोई रिजिड है, बदलेंगे नहीं, ऐसा नहीं है। तो चर्चा से कुछ मार्ग निकले। अभी तो स्टे मिला है, तो स्टूडेंट जो आंदोलन करने वाले हैं उनको राहत मिली, तो शायद 19 वगैरह तारीख मिली है, तो उस पर विचार होगा। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट बनवून त्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या सूचनेनुसार स्वीय सहाय्यक सुदर्शन सांगले यांनी तक्रार दाखल केली। फेक अकाउंट तयार करणाऱ्यांवरती लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। तर धनंजय मुंडेंनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याशीही संपर्क करून कारवाईची मागणी केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेमध्ये आर्थिक रिपोर्ट सादर केला। या सर्वेक्षणामध्ये 2026 ते 2027 या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढ 6.8 ते 7.2% दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। तसंच जागतिक पातळीवर अनिश्चिततेचं वातावरण असतानाही भारताचा विकास दर स्थिर असल्याचाही अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलाय। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावातील जिल्हा परिषद शाळेची जागा परस्पर विकल्याप्रकरणी आता 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा परिषद शाळेला जागा कमी पडत असल्यामुळे मोठ्या जागी स्थलांतरित करण्यात आलं। त्यानंतर काही लोकांनी 1197 मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याला हाताशी घेऊन शाळेची जागा खासगी मिळकत दाखवून परस्पर विकली। या प्रकरणामध्ये तक्रारदार अशोक बाहुले यांनी 2019 मध्ये न्यायालयामध्ये धाव घेत सर्व बाब लक्षात आणून दिली। अखेर त्यांच्या या लढ्याला आज यश मिळालंय। न्यायालयाने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल केलाय। मुंबईच्या आर्थर रोड कारागृहामध्ये कैद्याने पोलिसांवरती जीवघेणा हल्ला केला। कैद्यांच्या हल्ल्यामध्ये पोलीस शिपाई वाघ हे जखमी झाले। लोकेंद्र रावत असं हल्लेखोर कैद्याचं नाव आहे।
कारागृहाच्या मुख्य दरवाजाजवळच्या मोकळ्या जागेत रावत पोलिसांना शिवीगाळ करत होता। यावेळी हस्तांतर करणारे पोलीस त्याला समजावून पुढे जायला सांगत होते, परंतु आक्रमक झालेल्या रावतने पोलीस शिपाई वाघ यांच्यावरती हल्ला केला। रावतने स्वतःचं डोकं वाघच्या तोंडावरती मारलं, तसंच मध्यस्थीसाठी आलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली। या प्रकरणी नामह जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। मुंबईच्या आर्थर रोड परिसरातल्या कारागृहामध्ये पोलिसांवरती हल्ला करणाऱ्या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला। लोकेंद्र उदयसिंग रावत असं आरोपीचं नाव आहे। कारागृह परिसरामध्ये उभं असताना पोलिसांना रावतनं शिवीगाळ केला। यावेळी पोलिसांनी रावतची समजूत काढून त्याला पुढे जाण्यास सांगितलं, मात्र आरोपीने पोलीस शिपाई वाघ यांच्यावरती हल्ला केला। त्यानंतर लोकेंद्र रावतवरती जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बातमी आहे शेगावमधनं। शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ गावातील नवनाथ मंदिरात असलेल्या 9 मूर्तींची विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अज्ञाताने मंदिर बंद झाल्यानंतर मध्यरात्री मूर्तीची विटंबना केली। ही घटना सकाळी उघडकीस येताच परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं। या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। अज्ञात माथेफिरूचा शोध घेण्यात येतोय। कोल्हापुरामध्ये कोकोपीटच्या नावाखाली पुण्यातनं कर्नाटकात जाणारा 83 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। कोल्हापुरातील राजाराम तलाव परिसरामध्ये सापळा रचून राजारामपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी एकूण 20,78,000चा 83 किलोचा गांजा जप्त केलाय। बुलढाण्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टाचे 5 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला कर्नाटकातनं ताब्यात घेण्यात आलंय। वाशिमच्या रिसोडमधील नितीन पराड हे शेतकरी आपल्या मुलाची वैद्यकीय महाविद्यालयातली फी भरण्यासाठी बुलढाण्यामध्ये आले होते, तेव्हा त्यांच्या हातातली बॅग घेऊन पसार झालेल्या टोळीतील दोघांना कर्नाटकच्या शिवमोगा इथून अटक झाली आहे। बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। टोळीतील सदस्यांकडनं पोलिसांनी शेतकऱ्याचे 5 लाख रुपये हस्तगत केले। गडचिरोलीतल्या लाहेरी शासकीय आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांची तब्येत अचानक बिघडली। उलटी, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे 30 विद्यार्थ्यांना लाहेरीच्या रुग्णालयात तर 40 विद्यार्थ्यांना भामरागड तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज असून सर्व विद्यार्थी सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये आहेत। पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आणि यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी वाया जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। पंढरपुरामध्ये माघी शुद्ध म्हणजेच जया एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा भक्तिभावात संपन्न झाली। यावेळी विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते, तर रुक्मिणी मातेची पूजा व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सपत्नीक केली। यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। माघी यात्रेनिमित्त राज्यभरातनं 4 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरामध्ये दाखल झाले असून संपूर्ण पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। वैचारिक पुस्तकांच्या निर्मितीने मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे मनोविकास प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचं निधन झालंय। गेल्या 8 दिवसांपासून काविळीच्या विकाराने आजारी असलेल्या पाटकर यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। यावेळी उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची साकेत न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। सुमारे 20 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणातील आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे मेधा पाटकर यांची याचिका फेटाळण्यात आली आहे। विशेष म्हणजे नुकतेच व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातही न्यायालयाने मेधा पाटकर यांची निर्दोष मुक्तता केली होती। नॉनस्टिक प्लास्टिक भांड्यांच्या वापरामुळे कर्करोगाच्या धोक्याची भीती भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्याकडनं राज्यसभेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे। प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांड्यांच्या वापरामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्यामुळे उपाययोजना करण्याची गरज असल्याचं डॉक्टर अजित गोपछडेंनी सांगितलंय।
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या आयुष एक्सिल आणि झेप्टो ॲप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे आयुष औषधं आणि आरोग्य उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा करार पार पडला. त्या माध्यमातून आयुर्वेद, योग, नैसर्गिक उपचारांशी संबंधित उत्पादनांची देशभर ऑनलाईन उपलब्धता वाढवण्याचा उद्देश आहे. आयुष उत्पादनांच्या प्रसाराला मोठी चालना मिळणार आहे. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये सुरू असलेली हिमवृष्टी कायम आहे. बर्फाचा आनंद घेण्यासाठी देशभरातील पर्यटकांची गर्दी आहे. मात्र जागोजागी बर्फ साचल्यामुळे पर्यटकांच्या अडचणीही वाढल्या आहेत. बर्फामध्ये सहज चालण्यासाठी गाडीच्या टायरना साखळी गुंडाळली जाते. अशा गाड्यांनाच केवळ पुढे जाण्याची परवानगी दिली जाते. जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग इथे सुरू असलेल्या सततच्या बर्फवृष्टीमुळे भयावह हिमस्खलनाची घटनाही घडली आहे. एका व्हिडिओमध्ये तर बर्फाचं वादळ एका इमारतीवरनं घुंगावत गेल्याचं रेकॉर्ड झालं. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणी मृत्युमुखी पडलं नाहीये, परंतु अनेक हॉटेल्सचं नुकसान झालंय. गांदरबल जिल्ह्यातल्या सोनमर्ग रिसॉर्टमध्ये हिमस्खलन झालं. बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आलं असून अधिकारी परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. जम्मू काश्मीर आणि इतर डोंगराळ राज्यांमध्ये सतत बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू काश्मीरमधल्या शोपियानमध्ये सध्या विक्रमी हिमवृष्टी झाली आहे. यामुळे डोंगरांसह सर्व रस्ते सुद्धा बर्फाने भरले आहेत. संपूर्ण शहराने पांढऱ्या रंगाची चादर सध्या पांघरलेली आहे. झाडांच्या फांद्या आणि पानं सुद्धा पांढऱ्या रंगाखाली गेलेले आहेत, चादरी खाली गेले आहेत. अनेक रस्त्यांवरती जवळपास 1.5 फुटाचा बर्फाचा थर साचल्याचं चित्र आहे. लडाखच्या कारगिलमध्ये जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. ही हिमवृष्टी बागायती शेतीसाठी लाभदायक ठरते आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनीही लडाखमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा फायदा होतोय. शेतकरी आणि बागायतदार सुद्धा आनंदित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.